नमस्कार मित्रांनो. आज आपण बी ए, बी एस सी, बी कॉम द्वितीय वर्षातील अक्षरविद्या या तिसऱ्या अभ्यासपत्रिकेतील विरामचिन्हे या घटकावर आपण सविस्तरपणे अभ्यास या प्रस्तुत व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, आपण बोलत असताना वाक्य पूर्ण झाल्यावर थांबतो. आपण बोलताना आपल्या आवाजाचा चढ उतार होतो, पण एखादा उतारा वाचतानाही वाक्यातील चिन्हानुसार वाचतो. बोलणाऱ्याच्या मनातील आशय केवळ लिहून दाखविल्यामुळे कळत नाही. हा आशय पूर्णपणे कळावा व कोठे किती थांबावा हे समजण्यासाठी काही खुणा किंवा चिन्हे ठेवण्यात आली आहेत. ती चिन्हे वापरल्याने उतारा सहज वाचता येतो व समजतोही. मराठीत सध्या जी विरामचिन्हे वापरतो ती विरामचिन्हे संस्कृतमध्ये नाहीत. संस्कृतमध्ये वाक्यपूर्तीनंतर दंड वापरतात. हिंदीतही तीच पद्धत स्वीकारली आहे. मग मराठीत पूर्णविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह वगैरे चिन्हे मराठीत आली कुठून? तर ती आली आहेत इंग्रजीतून. इंग्रजीकडून आपण इंग्रजी भाषा घेतली आणि इंग्रजी भाषेकडून आपण ज्या अनेक गोष्टी घेतल्या त्यात ही विरामचिन्हे घेतली. विराम म्हणजे थांबणे किंवा विश्रांती घेणे आणि चिन्हे म्हणजे एका संकेत किंवा खूण. म्हणजे विराम म्हणजे थांबणे किंवा विश्रांती घेणे आणि चिन्ह म्हणजे संकेत किंवा खूण. बोलताना, काही विधाने करताना, प्रश्न विचारताना, आश्चर्य, हर्ष, क्रोध आदी भावना व्यक्त करताना माणूस त्या त्या ठिकाणी कमी अधिक वेळ थांबतो. म्हणून तोच आशय लिहून दाखविताना वाचकालाही कळावा यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो. तर हे मराठीमध्ये कोणकोणती विरामचिन्ह आहेत आणि त्या विरामचिन्हाचा वापर केव्हा केला जातो हे आपण सविस्तरपणे पाहू. पहिला चिन्ह आहे तो म्हणजे पूर्णविराम. या पूर्णविरामाचं चिन्ह आहे टिंब. तर पूर्णविराम केव्हा वापरलं जातं की वाक्य पूर्ण झाल्यावर हे चिन्ह येते. पूर्णविराम केव्हा दिलं जातं की वाक्य पूर्ण झाल्यावर कोणता चिन्ह वापरला जातो? पूर्णविराम चिन्ह वापरला जातो. जसं की उदाहरणात घ्यायचं असेल की विवेक शाळेत गेला आहे. आता हा वाक्य काय झालेला आहे? पूर्ण झालेला आहे. विवेक शाळेत गेला आहे म्हणून वाक्य पूर्ण झाल्यावर आपण कोणत्या चिन्हाचा वापर करतोय? पूर्णविरामाचा वापर करतोय. किंवा रामाने रावणास मारले. आता इथं सुद्धा वाक्य पूर्ण झालेलं आहे. रामाने रावणास मारले. वाक्य पूर्ण झाल्यामुळं आपण वाक्य पूर्ण झाल्यानंतर कोणत्या चिन्हाचा वापर करतोय? पूर्णविरामाचा वापर केला जातोय. म्हणजे मित्रांनो, पूर्णविराम केव्हा दिला जातो की वाक्य पूर्ण झाल्यावर कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो? पूर्णविरामाचा वापर केला जातो. त्याचबरोबर शब्दांच्या किंवा नावाचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरापुढे हे चिन्ह येते. पूर्णविराम पुन्हा केव्हा वापरला जातो की शब्दांचा किंवा नावांचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरापुढे हे चिन्ह येते. म्हणजे एखाद्या शब्दाचा किंवा नावाचा संक्षेप दाखवायचा असेल तर त्याच्या आद्याक्षरापुढे कोणतं चिन्ह वापरला जातो? पूर्णविराम चिन्ह वापरला जातो. जसं की उदाहरणात घ्यायचं असेल की एखादा शब्द आहे, ललित साहित्य आहे. आता या शब्दाचा आपल्याला संक्षेप दाखवायचा असेल तर त्याचे जे आद्याक्षर आहेत, त्या शब्दाचे जे आद्याक्षर आहेत त्या आद्याक्षरापुढे कोणतं चिन्ह वापरला जातो? पूर्णविराम चिन्ह वापरला जातो. जसे की ललित साहित्य या शब्दाला संक्षेप रूप दाखवायचं असेल की ल सा, किंवा एखाद्या नावाचा संक्षेप दाखवायचा असेल तर त्याच्या आद्याक्षरापुढे कोणता चिन्ह वापरला जातो? पूर्णविराम चिन्ह वापरला जातो. जसं की विष्णू सखाराम खांडेकर. आता या नावाचा आपल्याला संक्षेप दाखवायचा असेल तर आपल्याला कसं दाखवता येतो? वी पूर्णविराम स पूर्णविराम, कारण त्या नावाचे आद्याक्षर घेतलोत आणि त्या अध्यक्षरानंतर कोणत्या चिन्हाचा वापर केलो? पूर्णविरामाचा वापर केलो. वी स खांडेकर. म्हणजेच शब्दांचा किंवा नावाचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरापुढे कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो? पूर्णविरामाचा वापर केला जातो. म्हणजे पूर्णविराम हे दोन वेळेस किंवा दोन नियम आहेत. त्या दोन नियमांचा वापर करून आपल्याला पूर्णविराम वापरला जातो. एक म्हणजे वाक्य पूर्ण झाल्यावर हे चिन्ह येतं. त्याचबरोबर शब्दांचा किंवा नावांचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरापुढे हे चिन्ह येते. आता नंतरचं चिन्ह आहे ते म्हणजे स्वल्पविराम. याचं चिन्ह आहे
कॉमा, आपण ज्याला की इंग्रजीमध्ये आपण कॉमा म्हणतो त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात, स्वल्पविराम. तर आता स्वल्पविराम केव्हा वापरतात, तर याचं एक नियम आहे की एकाच आशयाचे किंवा जातीचे शब्द एका पाठोपाठ एक आल्यास हे चिन्ह येते. समजा की एखाद्या वाक्यामध्ये एकाच आशयाचे किंवा जातीचे शब्द एका पाठोपाठ एक आले असतील तर कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो, स्वल्पविराम चिन्हाचा वापर केला जातो. जसं की उदाहरणात घ्यायचं असेल तर चिकू, संत्रे, सफरचंद व केळी ही फळे फ्रूट सॅलडमध्ये वापरतात, किंवा हुशार, अभ्यासू, खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात. आता ह्या दोन्ही वाक्यामध्ये एकाच आशयाचे किंवा एकाच जातीचे काय आलेले आहेत, एका पाठोपाठ एक शब्द आलेले असल्यामुळं आपण कोणत्या चिन्हाचा वापर करतोय, स्वल्पविरामाचा वापर करतोय. म्हणजे स्वल्पविराम केव्हा दिलं जातं की एकाच आशयाचे किंवा एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ आल्यास कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो, स्वल्पविराम चिन्हाचा वापर केला जातो. त्याचबरोबर संबोधनानंतर किंवा अवतरण चिन्हापूर्वी किंवा नंतर हे चिन्ह येते. जे पुन्हा स्वल्पविराम कुठं वापरला जातो की संबोधनानंतर आणि अवतरण चिन्हापूर्वी किंवा नंतर हे चिन्ह येते. समजा की एखादं संबोधन करायचं आहे, संबोधन म्हणजे काय, आवाज द्यायचा आहे, हाक मारायचा आहे, त्यानंतर त्याचबरोबर अवतरण चिन्हापूर्वी किंवा अवतरण चिन्हानंतर कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो, स्वल्पविरामाचा वापर केला जातो. जसं की राम म्हणाला, आता इथं राम काय करतोय, संबोधन करतोय, म्हणून राम म्हणाला, त्यानंतर कोणत्या चिन्हाचा वापर करतोय, स्वल्पविरामाचा वापर करतोय. त्याचबरोबर अवतरण चिन्हापूर्वी तो शब्द येतोय, स्वल्पविराम वापरतात, किंवा अवतरण चिन्हाच्या नंतर सुद्धा स्वल्पविरामाचा वापर केला जातो. जसं की सीता इकडे, अवतरण चिन्ह बंद, कॉमा, स्वल्पविराम, राम म्हणाला, म्हणजे स्वल्पविराम संबोधनानंतर किंवा अवतरण चिन्हापूर्वी कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो, स्वल्पविराम चिन्हाचा वापर केला जातो. नंतरचं आहे अर्धविराम. अर्धविरामाचं चिन्ह आहे वर टिंब आणि खाली त्या टिंबाच्या खाली स्वल्पविराम, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये कॉमा म्हणतो, त्याला काय म्हणतात, अर्धविराम. तर अर्धविराम केव्हा दिलं जातं की मोठी वाक्य वाचताना जिथे स्वल्पविरामापेक्षा किंचित जास्त थांबावे लागते तिथे हे चिन्ह येते. जे अर्धविराम चिन्ह कुठं वापरलं जातं की एखादं मोठं वाक्य आहे, हे मोठं वाक्य वाचत असताना आपणास स्वल्पविरामापेक्षा किंचित जास्त वेळ थांबावं लागतं. ज्या ठिकाणी थांबावं लागतं त्या ठिकाणी कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो, अर्धविराम चिन्हाचा वापर केला जातो. जसं की उदाहरणात घ्यायचं असेल, मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या खूप योजना मांडल्या, आश्वासन मात्र काहीच दिले नाही. आता हा खूप मोठं वाक्य आहे, हे वाक्य वाचत असताना आपल्याला स्वल्पविरामापेक्षा किंचित जास्त ज्या ठिकाणी थांबावं लागतं, म्हणजे कुठं थांबावं लागतोय की खूप योजना मांडल्या, या ठिकाणी आपल्याला थोडं किंचित थांबावं लागतोय, म्हणून आपण तिथं कोणत्या चिन्हाचा वापर करतोय, अर्धविराम चिन्हाचा वापर करतो. म्हणजेच अर्धविराम कुठे वापरावं की मोठी वाक्य वाचताना जिथे स्वल्पविरामापेक्षा किंचित जास्त थांबावे लागते तिथे हे चिन्ह येते. त्याचबरोबर दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना हे चिन्ह येते. अर्धविराम कुठं वापरलं जातं पुन्हा की दोन छोटी वाक्य आहेत, ते छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडत असताना कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो, अर्धविराम चिन्हाचा वापर केला जातो. जसं की ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. जे दोन छोटी वाक्य आहेत आणि हे छोटी दोन वाक्य उभयाने अव्ययाने जोडताना कोणत्या चिन्हाचा वापर करतोय आपण, अर्धविराम चिन्हाचा वापर केला जातो. म्हणजे अर्धविराम चिन्ह कुठं कुठं वापरतात की मोठी वाक्य वाचताना जिथे स्वल्पविरामापेक्षा किंचित जास्त थांबावे लागते तिथे अर्धविराम चिन्ह वापरतात. त्याचबरोबर दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो, अर्धविराम चिन्हाचा वापर केला जातो. त्यानंतर अपूर्ण विराम. आता अपूर्ण विरामाचं चिन्ह आहे वर टिंब त्याच्यानंतर खाली टिंब, अपूर्ण विराम. तर अपूर्ण विराम कुठं वापरतात की एखाद्या गोष्टीचा तपशील वा खुलासा देण्यासाठी किंवा कर्म सांगण्यासाठी हे चिन्ह वापरतात. अपूर्ण विराम कधी वापरतात की एखाद्या गोष्टीचा तपशील द्यायचा असेल किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला खुलासा द्यायचा असेल किंवा कर्म सांगायचा असेल तर कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो, अपूर्ण विरामाचा वापर केला जातो. जसं की उदाहरणात घ्यायचं असं की 10वी ब च्या
पुढील क्रमांकांच्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब मुख्याध्यापकांना भेटावे. अपूर्ण विराम आणि क्रमांक देतोय 15, 22, 28, 30, 38 किंवा पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अपूर्ण विराम 1, 4, 6, 8, 12, 18, 40. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला तपशील द्यायचा असेल किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला खुलासा द्यायचा असेल किंवा कर्म सांगायचा असेल तर कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो? अपूर्ण विरामाचा वापर केला जातो. त्याचबरोबर नाटकातील संवाद लिहिताना बोलणाऱ्या पात्राच्या समोर संवाद लिहिण्यापूर्वी हे चिन्ह येते. पुन्हा अपूर्ण विराम कुठं वापरलं जातं? की जेव्हा नाटकातील संवाद लिहायचे असतील तर नाटकातील संवाद लिहिताना बोलणाऱ्या पात्राच्या संवादासमोर कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो? अपूर्ण विरामाचा वापर केला जातो. समजा की एखादा नाटकातला संवाद लिहायचा आहे, ते संवाद लिहित असताना बोलणाऱ्या जो पात्र आहे त्या पात्राचं नाव लिहून अपूर्ण विराम दिलं जातं आणि त्याचं संवाद पुढे लिहिले जातात. जसं की उदाहरण घ्यायचं असेल की काकासाहेब, आता हा नाटकातला पात्र आहे आणि त्या काकासाहेब आता संवाद साधतोय म्हणून तो काकासाहेब नंतर आपण कोणत्या चिन्हाचा वापर करतोय? अपूर्ण विरामाचा वापर करतोय. त्यानंतर आपण काकासाहेबाचा संवाद लिहितोय. जसं की काकासाहेब, गणप्या इकडे या बघू लवकर, किंवा त्या गणू नावाचा जो पात्र आहे, आता ह्या गणू पात्राचा संवाद लिहिण्याच्या अगोदर आपण कोणत्या चिन्हाचा वापर करतोय? अपूर्ण विरामाचा वापर करतोय. आता गणू म्हणतोय, गणू मी इथेच आहे काकासाहेब. म्हणजेच नाटकातील संवाद लिहिताना बोलणाऱ्या पात्राच्या समोर संवाद लिहिण्यापूर्वी कोणता चिन्ह वापर केला जातो? अपूर्ण विरामाचा वापर केला जातो. नंतरचं आहे प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्ह केव्हा वापर केला जातो? की प्रश्न विचारायचा असेल तर अशा प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी हे चिन्ह येते. समजा की प्रश्न विचारायचा असेल तर अशा प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह येतं? प्रश्नचिन्ह येते. जसं की तुझे नाव काय आहे, किंवा तू केव्हा आलास, किंवा रामा सीताची कोण होती. जे प्रश्न विचारायचा असेल तर अशा प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो? प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो. नंतरचं आहे उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह याचं चिन्ह आहे एक उभी रेष, त्याच्यानंतर त्याच्या रेषेच्या खाली छोटीसं टिंब. तर उद्गारवाचक चिन्ह केव्हा वापरलं जातं? की आपल्या मनातील भावना किंवा उत्कट भाव व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह वापरले जातात. की उद्गारवाचक चिन्ह केव्हा वापरले जातात? की आपल्या मनातील भावना किंवा आपल्या मनातील जे काही भाव आहेत हे भाव व्यक्त करण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो? उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला जातो. जसं की शाबास, छान खेळलास, अरे रे तो नापास झाला. जे आपल्या मनातील इथं कोणत्या काय प्रकट होत आहेत? भावना प्रकट होत आहेत किंवा भावना व्यक्त करत आहोत. म्हणून आपल्या मनातील भावना किंवा भाव व्यक्त करण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतोय आपण? उद्गारवाचक चिन्हाचा वापर करतोय. नंतरचं आहे अवतरण चिन्ह. आता या अवतरण चिन्हाचे 2 प्रकार पडतात. अवतरण चिन्हाचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. एक म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. म्हणजे अवतरण चिन्हाचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. आता एकेरी अवतरण चिन्ह हे केव्हा वापरलं जातं? एकेरी अवतरण चिन्ह एखादा विशिष्ट शब्दसमूह वेगळेपणाने दाखवायचा असेल तर हे चिन्ह येते. म्हणजे एखादा विशिष्ट शब्दसमूह वेगळेपणाने जर दाखवायचा असेल तर ते शब्द कोणत्या चिन्हात दाखवला जातो? एकेरी अवतरण चिन्हात दाखवलं जातं. जसं की उदाहरणार्थ घ्यायचं, आता हा वाक्य आहे, मूलध्वनींनाच वर्ण असे म्हणतात. आता या वाक्यातील एक विशिष्ट अशा प्रकारचा शब्द आहे की वर्ण हा शब्द आहे. हा शब्द या वाक्यातील जे वेगवेगळे शब्द आहेत त्या शब्दापेक्षा वेगळ्या दाखवायचा आहे. म्हणून आपण तो वर्ण हा शब्द कशात लिहितोय? एकेरी अवतरण चिन्हात लिहितोय. म्हणजेच एकेरी चिन्ह केव्हा वापरलं जातं? की एखादा विशिष्ट शब्दसमूह वेगळेपणानं दाखवायचा असेल तर कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो? एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. त्याचबरोबर एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तर तेव्हा हे चिन्ह येते. जे समजा की एखाद्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा असेल, एखाद्या वाक्यातल्या एखाद्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा असेल तर त्या जोर देणाऱ्या शब्द हा कोणत्या चिन्हामध्ये लिहिलं जातं?
की एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलं जातं. जसं की उदाहरणार्थ घ्यायचं असेल की रामभाऊनी तासभर व्याख्यान दिले पण त्यात काही रामच नव्हता. आता राम या शब्दावर आपण काय देतोय, जोर देतोय, म्हणून तो शब्द कशात लिहितोय आपण, एकेरी अवतरण चिन्हात लिहितोय. म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह केव्हा लिहिलं जातं की एखादा विशिष्ट शब्दसमूह वेगळेपणानं दाखवायचा असेल तर तेव्हा एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. त्याचबरोबर एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तर तेव्हा एकेरी अवतरण चिन्ह येते. नंतरचं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. तर दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरलं जातो की बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी हे चिन्ह येते. म्हणजे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जर दाखवायचे असतील आपल्याला तर हे बोलणाऱ्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी आपल्याला ते कोणत्या चिन्हामध्ये दाखवावं लागतं, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवावं लागतं. जसं की उदाहरणार्थ घ्यायचं असेल, तो म्हणाला. आता तो म्हणतोय, त्या माणसाच्या व्यक्तीचे आपल्याला शब्द दाखवायचे आहेत तर ते शब्द आपण कशामध्ये दाखवतोय, आपण दुहेरी अवतरण चिन्हात दाखवतोय. जसे की तो म्हणाला मी पुन्हा येईन, किंवा अशोक म्हणाला देवा मला यावर्षी मंत्रिपद मिळावे. म्हणजे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो, दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. त्यानंतर आहे संयोग चिन्ह, ज्याला की विग्रह चिन्ह असं म्हणतात, ज्याचं चिन्ह आहे डॅश, आपण ज्याला की इंग्रजीमध्ये डॅश म्हणतो. तर संयोग चिन्ह केव्हा वापरतात की दोन शब्द जोडताना किंवा एखाद्या जोड शब्दातील विविध पदे विग्रह करून दाखवताना हे चिन्ह येते. आता संयोग चिन्ह केव्हा वापरतात की दोन शब्द जोडताना किंवा एखाद्या जोड शब्दातील विविध पदे विग्रह करून दाखवताना हे चिन्ह वापरलं जातं. जसं की उदाहरणार्थ घ्यायचं असेल तर इथं दोन शब्द आहेत, साहित्य परिषद, ग्रंथ भांडार, प्रेम विवाह, तुलसी विवाह, वर वधू. जे दोन शब्द जोडताना किंवा एखाद्या जोड शब्दातील विविध पदे विग्रह करून दाखवताना कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो, संयोग चिन्हाचा वापर केला जातो. त्याचबरोबर वाक्यातील एका ओळीमध्ये एखादा शब्द पूर्ण न राहिल्यास त्या शब्दातील जेवढी अक्षरे तिथे राहतील ती लिहून त्यापुढे हे चिन्ह लिहितात, त्यापुढील अक्षरे दुसऱ्या ओळीत लिहितात. पुन्हा संयोग चिन्ह केव्हा वापरलं जातं की वाक्यातील एका ओळीमध्ये एखादा शब्द पूर्ण न राहिल्यास त्या शब्दातील जेवढी अक्षरे तिथे राहतील ती लिहून त्यापुढे संयोग चिन्ह लिहितात आणि त्यापुढील अक्षरे ही दुसऱ्या ओळीत लिहितात. जसं की उदाहरणार्थ घ्यायचं असेल की आजच्या या कार्य, आता वळ संपलेली आहे, कार्य नंतर वळ संपल्यामुळं आपण संयोग चिन्हाचा वापर करतोय आणि त्या कार्यक्रमाचे ह्या शब्दातले जे काही शिल्लक राहिलेले जे शब्द आहेत, अक्षर आहेत, ते अक्षर आपण दुसऱ्या ओळीत लिहितोय. क्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आहेत. म्हणजे संयोग चिन्ह केव्हा वापरतात की वाक्यातील एका ओळीमध्ये एखादा शब्द पूर्ण न राहिल्यास त्या शब्दातील जेवढी अक्षरे तिथे राहतील ती लिहून त्यापुढील हे संयोग चिन्ह लिहितात, त्यापुढील हे अक्षर दुसऱ्या ओळीत लिहितात. नंतरचं आहे लोप चिन्ह. याचं चिन्ह आहे 3 एका पाठोपाठ टिंब. तर एखाद्या मोठ्या ओळीतील किंवा एखाद्या परिच्छेदातील काही मजकूर गाळून एकदम पुढचा मजकूर घेतला तर मजकूर गाळल्याबद्दल हे चिन्ह येते. लोपचिन्ह केव्हा वापरतात की एखाद्या मोठ्या ओळीतील किंवा एखाद्या परिच्छेदातील काही मजकूर गाळून टाकलेले आहोत आणि गाळून टाकून पुढचाच मजकूर घेतला असेल तर त्या ज्या ठिकाणी जो मजकूर आपण गाळलोत त्या गाळल्याबद्दल हे चिन्ह वापरले जातात. जसं की या पुस्तकाचे वैचारिक मूल्य, लोपचिन्ह दिलोत म्हणजे इथल्या पुढचा जो काही मजकूर आहे तो मजकूर आपण काय केलेले आहोत, गाळून टाकलेले आहोत. नंतरचा मजकूर घेतोय की शुद्ध शब्दकोशावर अवलंबून आहे. म्हणजे लोपचिन्ह कुठं वापरतात की एखाद्या मोठ्या ओळीतील किंवा एखाद्या परिच्छेदातील काही मजकूर गाळून एकदम पुढचा मजकूर घेतला तर मजकूर गाळल्याबद्दल लोपचिन्ह वापरलं जातं. नंतरचं आहे विकल्प चिन्ह. विकल्प चिन्हाचं चिन्ह आहे आडवी रेषा. तर जेव्हा 2 किंवा 3 पैकी कोणताही एक पर्याय द्यायचा असतो तेव्हा विकल्प चिन्ह येते. विकल्प चिन्ह केव्हा येतो की जेव्हा 2 वा 3 पैकी कोणताही एक प्रकार घ्यायचा असतो तेव्हा विकल्प चिन्ह
येते. उदाहरणार्थ घ्यायचं असेल तर कथाकथन, निबंध, वादविवाद यापैकी एका स्पर्धेत भाग घेता येईल. म्हणजे वाक्यामध्ये जेव्हा 2 किंवा 3 पैकी कोणताही एक प्रकार घ्यायचा असतो तेव्हा कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो? विकल्प चिन्हाचा वापर केला जातो. अशा पद्धतीने मित्रांनो, मराठीमध्ये वेगवेगळे विरामचिन्ह आहेत आणि हे वेगवेगळे विरामचिन्ह केव्हा वापरले जातात याविषयी काही नियम सांगितलेले आहेत. त्या सगळ्या नियमाचा सविस्तरपणे अभ्यास आपण या प्रस्तुत व्हिडिओमध्ये केलेले आहोत. मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील नवीन एका घटकावर अभ्यास करू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.